वकिलांची इथे भरपूर समस्या आहे. इथे वकिलांना बसण्यासाठी पुरेशी जागा नाही. आता जे आमचे माजी अध्यक्ष होते त्यांनी चांगलं काम करून इथे वकिलांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. तिथे बांधकाम होणार आहे, पण त्याला दीर्घकाळ लागणार. तर आता तुम्ही कोर्टामध्ये जाल तर प्रत्येक कॅरिडॉरमध्ये वकील मंडळी बसलेली आहे. तर त्यांना बसण्यासाठी चांगली पुरेशी जागा उपलब्ध करून देता येईल का, हे समन्वय आणि चर्चा करून ती समस्या पहिले सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं असेल की इकडे पार्किंग आहे. पार्किंगची जागा खूप चांगली आहे, परंतु फक्त व्यवस्थापन नाही आहे. त्याला जर जातीने लक्ष दिलं तर पार्किंगची व्यवस्था पण चांगल्या प्रकारे आपण हाताळू शकतो. आणि त्याच्यासाठी काय पाहिजे तर एक चांगलं ॲडमिनिस्ट्रेशन पाहिजे. आणि त्याच्यानंतर इथे आपला जो जिल्हा न्यायालय आणि एक रस्ता मध्ये येतो, त्याच्या तिकडे फॅमिली कोर्ट आहे. तर इथून तिकडे जाण्यासाठी ॲक्सेससाठी पण मागच्या जी ही होती समिती होती, त्यांनी ते काम केलेलं आहे. फक्त त्याला आता फॉलोअप घेणं आहे आणि ते लवकर करून घेणं आहे. एक प्रश्न असा होता कोर्टच्या आतमध्ये झाला आणि बाहेर वेगळे लोक येऊन बॉन्ड विकत हां, मी ते त्याच्यावर तुम्ही काय करणार? म्हणजे त्यांच्या इथं परमिशन नसते पण तेव्हा पण ते हां, तर अशा प्रकारचे जर काही अर्ज असतील आणि ते जर पेंडिंग असतील तर मी ते जातीने त्याच्यात बघेन. आणि इथे ज्यांना अधिकृत केलेलं आहे या परिसरमध्ये बसून किंवा त्यांना जे ज्युरिडिक्शन दिलेलं आहे तिथंच ते व्यवसाय करतील, असं त्यांना पहिले आपण समज देऊ आणि बघू की किती चांगलं कायद्याप्रमाणे तिथं बसून ते काम करतील किंवा ते त्यांचा व्यवसाय करतील. आणि अजून बरेचसे समस्या आहे. नोटरींना बसण्यासाठी ते रस्त्यावर आहेत, तर त्यांना पण कोर्टाच्या प्रेमिसाइसमध्ये एक चांगली जागा आपण उपलब्ध करून देऊ शकतो का, प्रयत्न केले तर होईल. त्याच्यानंतर वकील हा एक कोर्ट ऑफिसर असतो, तर त्यांना जेवण्यासाठी एका कॅन्टीनमध्ये सगळेचे सगळे बसतात. माझ्या मते असं आहे की वकिलाची एक इमेज असते, तो ॲज अन कोर्ट ऑफिसर त्याला एक चांगल्या ठिकाणी बसून जेवण करण्यासाठी एक सुसज्ज हॉल पाहिजे चांगला, त्याला लंच हॉल म्हणूया आपण. आणि त्याच्यानंतर आता हे समोरचं परिसर आहे, याला जर सुसज्ज केलं, थोडंसं हिरवळ वगैरे केली तर तिथे पण बसून ते जेवण वगैरे करू शकतात. पूर्वी जर जुनी बिल्डिंग बघितली तर जुन्या बिल्डिंगच्या समोर